हॅलो. हा ते किती वाजता आलता तो माणूस? मी गेल्यावर ती निघून चालला होता एवढंच. मग किती कोण वाजता कोण आलता काय होतं माहिती. ते एकटंच होतं बाळू सुब्राव पवार. त्याच्याकडे मोबाईल होता का? काय काय मी गेलो त्यावेळी तर मला बघितताच लगे गाडी बसला आणि निघून गेला एवढंच. ते मोबाईल होता का नव्हता हे काय माहित नाही. तिथं खरंच रान पिटवून देऊन त्याच्यावर आरोप करता येईल का आपल्याला? नाही त्या पेटण्याजोगं जागा पण नाही होती तिथं. हा चराई झालेलं आहे त्यामुळे गवत पेटण्याजोगं नाहीच काय. काय तर त्याचा उपाय करावा लागेल रे. तेच आता मॅडमचा फोन आलता SF ला काय तर खबर गेली ना. हा मग तेच की तिथं काय असं नुकसान करण्यासारखं नाही काय विषय तिथं कारण सगळं चराई झाल्यामुळे आणि मग त्यात त्याला आपलं त्याला plantation वगैरे काहीच त्याला नाही. आपल्या म्हणजे प्रवेश कसं केला त्यानं आपल्या फॉरेस्ट मध्ये कसा आलता तो? काय की रस्ता चालूच आहे तिथं ना खरातवाडीकडे जाणार रस्ता त्या आपल्या गट नंबर 16 मधूनच जातोय मग ते जाता येता थांबला असेल किंवा स्पेशल त्यानेच फोटोच काढायला गेलता कदाचित ते. हा तेच की. बरं. पण माझ्या समोर काय फोटो नाहीत काढलं मी गेलो त्यावेळी गाडीवर बसून लगेच निघून गेला एवढं. अरे पण त्याचा काहीतरी ते त्रास आहे ना त्याचा आपल्याला. होय की. त्याचं काहीतरी करावं लागेल ना. त्याचा काहीतरी करावं लागेल बंदोबस्त करायला लागेल. पण ते काय तसं म्हणजे तिथं सगळं पेटवायला वगैरे ते गवत पण नाही तिथं काय म्हणजे चराई झालेलं आहे सगळं. त्याला बोलवून घ्यावं लागतं ते तू त्या रानात काय केलं होतं म्हणून तिथं. बरं. हा बघू उद्या नंबर त्याला नाही बोलवून माझ्याकडे घ्यायचं. त्याचा आणि कोणाकडून तर नंबर घेतो वाटल्यास. बरं ठीक आहे चालेल. हो चालतंय. मी करतो सरपंचाला फोन करतो. हो चालेल. मोजे मेंढापूर खरातवाडी या ठिकाणी राखीव वन क्षेत्रामधून अवैध उत्खनन होत असल्याबाबत मी त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यासह छायाचित्रीकरण करण्यासाठी गेलो असता संबंधित ठिकाणी उत्खनन झाल्याचे निदर्शनास आले. व्हिडिओ शूट काढण्यात आले. त्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी शीतल चाटे, कल्पना पांढरे, BS भोई या सर्वांनी कट रचून मेंढापूर येथील वन अधिकारी यांना आदेश दिले की संबंधित वन आपण पेटवून देऊ आणि त्याबाबतचा आरोप दादा चव्हाण व इतर सामाजिक कार्यकर्त्यांवर टाकू आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करू. या व्यक्तीचा आपल्याला सातत्यानं वृक्ष लागवडीत घोटाळा झालेला असेल व इतर वृक्ष लागवड असेल, फॉरेस्ट बाबतची लागवड असेल व वन खात्यातला आर्थिक भ्रष्टाचार हा व्यक्ती सातत्यानं बाहेर काढत आहे. आपल्याला याचा खूप त्रास आहे. त्यामुळे आपण स्वतः वन अधिकारी असून सुद्धा हे वन आपल्यालाच पेटवावं लागेल आणि हा आरोप दादा चव्हाणवर आपण दाखल करू आणि त्याच्यावरती फौजदारी स्वरूपाच्या केसेस दाखल करू आणि त्या सामाजिक कार्यकर्त्याला आपण आता गुंतवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अशा स्वरूपाची ऑडिओ क्लिप या 3 अधिकाऱ्याच्या संगनमताने तिथल्या संबंधित मेंढापूर खरातवाडीच्या वन अधिकाऱ्याला झालेला संवाद जे आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे आणि हे कुठं तर कायद्याला धरून नाही रक्षकच भक्षक बनल्यासारखे हे वन अधिकारी वागायला लागलेले आहेत. हा प्रकार माननीय वनमंत्र्यांनी तात्काळ या ऑडिओ क्लिपची पडताळणी करून याबाबत कायदेशीर कारवाई करावी, या अधिकाऱ्याचे बडतर्फ करण्यात यावे ही आज मागणी करीत आहे आम्ही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.